आम्ही जेवढे पण हे मेहनतीने डाळिंबाची झाडं लावले होते ना, ते सगळे आता इरिगेशनच्या पाईपलाईन मध्ये निघून जाणार आहे. तसं तर मी कॉलेजमध्ये होतो बरं का, पण मला कळताच मला वाटलं नाही आता आपल्याला घरी जावं लागणार आहे. आणि तसं पण तुम्हाला तर माहितीच आहे, नगर मनमाड रस्ते किती भारी, त्याच्यावरूनच आम्हाला बळजबरी यावं लागलं. त्याच्यानंतर काय मग मस्तपैकी घरी पोहोचलो कालवण भाकर चुरून खाणं यात वेगळीच मजा आहे बरं का. भाऊनी मस्तपैकी पूर्ण त्याची रूम डेकोर केली, ते पण बघून एकदम भारी वाटलं. त्याच्यानंतर मग घरच्यांना पण भेटलो, ते वावरतच काम करत होते. मग काय एवढी माग काळी चप्पल पायात घालून ना निघलो डायरेक्ट पाईपलाईन बघायच्या दिशेनं. आणि यांच्या कामाच्या मशिनरी एवढ्या मोठ्या होत्या ना, का त्या बघून तर मला कळलं होतं का डाळिंबाचं जिथं पाईपलाईन होती ना, तिथं नुकसान होणार आहे, बाकीच्या अजून ठिकाणी बी नुकसान होणार आहे. तसे पण ते आपले फॉलोअर्सच होते, त्यांनी आम्हाला समजून सांगितलं का बघा आम्ही पण शेतकरी, आम्ही प्रयत्न करू का कमीत कमी नुकसान कसं होईल. तिथे जे मोठे अधिकारी सुद्धा होते ते सुद्धा आपल्याला ओळखत होते, त्याच्यामुळे त्यांनी सेल्फी वगैरे घेतलं आणि त्यांनी आम्हाला चांगलं सांगितलं का खरंच आम्ही इथं काहीच नुकसान होऊन देणार नाही तुमचं. आणि तुम्हाला जर बघायचं असं का आमचं नेमकं इथं किती क्षेत्र जातंय, किती पाईपलाईन मध्ये जाते, नुकसान किती होतंय, तर बघा हा युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, आदित्य डेरे सर्च करा आणि डायरेक्ट तुम्हाला युट्यूबला पूर्ण पाईपलाईनचं कामाचा व्हिडिओ बघायला भेटेल. त्याच्यामुळे लवकर जा आणि लवकर पूर्ण बघून घ्या. आणि त्यासोबतच इथं आपल्याला लाईक आणि फॉलो करायला बिलकुल नका विसरू हा.